आहे आणि जशी मशाल पेटते तसे लोक आमचे कार्यकर्ते आणि जनता पण पेटून उठलेली आहे आणि या रावणाच्या लंकेला आग लावल्याशिवाय ठेवणार नाही. म्हणजे ही ठिणगी आहे, आग लावायची अजून बाकी आहे. हा, ही ठिणगी आहे, हे ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पण हा पिक्चर आहे ना, हा एवढा सॉलिड होणार आहे की या पालघर जिल्ह्यामध्ये हे जे मशालीचं वातावरण चालले त्याचा परिणाम पालघर जिल्ह्यात ना ठाणे जिल्ह्यात मुंबईपर्यंत हा पसरलेला आहे. डॉक्टर महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार भारती कांबडी यांचा प्रचार जोरात सुरू आहे. असं असताना आपल्यासोबत महाविकास आघाडीचे नेते आहेत विजय पाटील यांनी त्यांच्याशी बातचीत करण्याचा बोलण्याचा प्रयत्न करतो आपण. अनिलजी, काय सांगाल, कशा प्रकारे प्रचार सुरू आहे, प्रचंड गर्दी आहे, कसा प्रतिसाद मिळतो लोकांना? एक महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला भारती कांबडींची उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि प्रचारावर आघाडी भारतीताईने घेतलेली आहे. लोकांचा रिस्पॉन्स देखील जबरदस्त आहे. आज मशाल यात्रा फक्त वसईतच नव्हे तर नारासोपाऱ्यात देखील अनेक ठिकाणी मशाल यात्रा काढली जात आहे. मशाल ही नवीन निशाणी असल्यामुळे लोकांपर्यंत निशाणी जाणार आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि इंडिया आघाडीचे हीच मशाल निशाणीचे उमेदवार आहेत. हे लोकांपर्यंत बिंबवण्याचा प्रयत्न आजच्या या प्रचाराद्वारे आमचा आहे. मंगळवारी उद्धव ठाकरे येणार आहेत, काँग्रेसचे बडे नेते या सभेला हजर राहणार आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे बडे नेते यांचं त्यांनी अॅग्री केलेलं आहे. तरी देखील बडे नेते न येता जे वातावरण काँग्रेसच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या वतीने जे झालेलं आहे ते जबरदस्त आहे आणि आम्हाला खात्री आहे आमच्या उमेदवाराला 6.5 लाखापेक्षा जास्त मतं मिळणार. 2 आमदार आमच्या बरोबर आहेत. जरी समोरची मंडळी बोलत असली हे आमदार आमचे मित्र आहेत, तो सर्व खोटारडे पण आहे. अल्पसंख्याकाची मतं देखील 90% महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळणार आहेत, कारण संविधान वाचवण्याचा हा प्रश्न आहे. एक महिला सर्वांना वाई पडली का? महिला उमेदवाराचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे महिला उमेदवार देण्याचं डिसिजन पालघर लोकसभा मतदारसंघासाठी घेतलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण महिलांवर होणारे अत्याचार त्यांना महिलांना संधी मिळणार आहे की जो अत्याचार झालेला आहे यांच्या मोदी सरकारच्या काळात त्याला मताद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न मतदार करणार, महिला मतदार करणार आहे. महिला मतदार मतातून उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. जाणून घ्या आपल्यासोबत यावेळी काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील आहेत. वाटतं की वातावरण इतकं सुंदर आहे आणि जशी मशाल पेटते तसे लोक आमचे कार्यकर्ते आणि जनता पण पेटून उठलेली आहे आणि या रावणाच्या लंकेला आग लावल्याशिवाय ठेवणार नाहीये. म्हणजे ही ठिणगी आहे, आग लावायची अजून बाकी आहे. हा, ही ठिणगी आहे, हे ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पण हा पिक्चर आहे ना, हा एवढा सॉलिड होणार आहे की या पालघर जिल्ह्यामध्ये हे जे मशालीचं वातावरण चालले याचा परिणाम पालघर जिल्ह्यात ना ठाणे जिल्ह्यात मुंबईपर्यंत हा पसरलेला आहे की पालघरला जोश एवढा चांगला झालेला आहे महाविकास आघाडीचा आणि त्याच्या प्रतिक्रिया मला मुंबईवरना फोन येतात, ठाण्यावरना फोन येतात की तुम्ही लोकांनी फार जोर मारलेला आहे. बरं, आम्ही जोर नाही मारलेलं, त्याच्यापेक्षा इकडच्या जनतेने जोर मारलेला आहे आणि जनतेला पालघर जिल्ह्यात बदल हवाय, ठाणे जिल्ह्यात बदल हवाय, मुंबईला बदल हवाय. त्याच्याकरता त्या बदलाचा नारळ हा पालघर जिल्ह्यामधून वसईमध्ये जोरात फुटलेला आहे आणि त्याची ठिणगी जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रात पसरेल आणि महाराष्ट्रात आमच्या कमीत कमी 32 ते 40 या दरम्यानच्या सीट नक्की येणार एवढी आम्हाला खात्री आहे. आपण जर एकंदरीत बघितला तर काँग्रेसमध्ये प्रचंड आपल्याला आत्मविश्वास पाहायला मिळतो. येत्या 20 तारखेला मतदान आहे. 4 जून रोजी आपल्याला कळेल की कोण जिंकणार आणि कोण हारणार. परंतु कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीमुळे महायुतीची गोची झालेली आपल्याला दिसून येते. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज पालघर.